नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या भारतात वाहतूक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत क्लिष्ट आणि कंटाळवाणी आहे। मित्रांनो, यासाठी आपण सुरुवातीला वेगवेगळ्या एजन्सीकडे जावे लागते आणि आपल्याला अर्ज सादर करावा लागतो। मित्रांनो, यामध्ये आपला गैरव्यवहार किंवा आपल्या नागरिकांची सुरक्षितता जी आहे त्याचाही प्रश्न निर्माण होतो। म्हणूनच रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने दिनांक 1 जून 2024 पासून नवीन नियम अस्तित्वात आणलेले आहेत। मित्रांनो, हे नवीन नियम काय आहेत व वाहतुकाचे जे शुल्क आहे आणि खाजगी जे ड्रायव्हिंग स्कूल आहेत त्यासाठी जे नवीन नियम लागू केलेले आहेत ते नवीन नियम काय आहेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेल या आपल्या आवडत्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवीन माहिती तुम्हाला भेटत राहतात। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। आता जे नियम काय आहेत ते नियमांची माहिती आपण अगोदर घेऊयात। मित्रांनो, सध्या चालकांना वाहतूक परवाना मिळवण्यासाठी RTO मध्ये जाऊन परीक्षा द्यावी लागते। मात्र बदल करण्यात येणाऱ्या नियमानुसार आता अर्जदार हे त्यांच्या पसंतीच्या आणि सर्वात जवळच्या असणाऱ्या केंद्रावर जाऊन ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकतात। खाजगी एजन्सीकडे ड्रायव्हिंग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना देण्यासाठी सरकारकडून प्रमाणपत्र देण्यात येतील, ज्याच्या मदतीने ते ड्रायव्हिंग परीक्षेचे व्यवस्थापन करू शकतील। आता जो दुसरा नियम आहे तो असा आहे की परवाना मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये देखील आता सुलभता आणण्यासाठी नियम करण्यात आले आहेत। त्यासाठी अर्जदाराला कोणत्या पद्धतीचा परवाना हवा आहे, त्यासाठी त्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याबद्दलची यादी अगोदरच अर्जदाराला देण्यात येईल। आता जो तिसरा नियम आहे तो असा आहे की वैध परवान्याशिवाय वाहन चालवणाऱ्यांसाठी आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे। अशा चालकांना आता तब्बल 2000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो। तसेच अल्पवयीन चालक पकडला गेल्यास 25,000 रुपयाचा दंड आणि त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाऊ शकते। तसेच त्या वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येऊ शकते। चौथा नियम असा आहे की रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने साधारण 9000 कालबाह्य झालेली सरकारी वाहने काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच इतर वाहनांच्या उत्सर्जनासंबंधीचा तपास करून आपले वाहन महामार्ग पर्यावरणास अधिक अनुकूल करण्याकडे भर देण्यात येणार आहे। आता हे असे जे बदल करण्यात आलेले आहेत तरीही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज सबमिट करण्याच्या प्रक्रियेत मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत। यासाठी तुम्ही परिवहन.gov.in या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटच्या मदतीने अर्जदार परवान्यासाठी अर्ज करू शकतो। हे जे 5 बदल आहेत ते 5 बदल करण्यात आलेले आहेत। आता जे खाजगी ड्रायव्हिंग स्कूल आहेत त्यांच्यासाठी काही सुधारित नियम लागू करण्यात आलेले आहेत। ते नियम मी तुम्हाला सांगतो। यातील पहिला जो नियम आहे तो आहे जमिनीची आवश्यकता। आता दुचाकी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी किमान 1 एकर जमीन तर 4 चाकी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी किमान 2 एकर जमीन आवश्यक आहे। आता चाचणीद्वारे जो ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश आहे तो ड्रायव्हिंग स्कूलने अर्जदारास योग्य त्या चाचणी सुविधेमध्ये प्रवेश देणे आवश्यक आहे। तिसरा नियम आहे ती प्रशिक्षकाची पात्रता। आता प्रशिक्षकाकडे उच्च माध्यमिक वर्गाचा डिप्लोमा किंवा त्या समान शिक्षण असणे आवश्यक आहे। तसेच किमान 5 वर्षाचा ड्रायव्हिंगचा अनुभव असणे देखील आवश्यक असून त्याला बायोमेट्रिक्स आणि IT प्रणाली यांच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे। आता जो चौथा आहे तो नियम प्रशिक्षणाचा कालावधी। आता LME म्हणजे हलकी मोटार वाहने 4 आठवड्यात 29 तासांचे प्रशिक्षण जे आहे ते पूर्ण करायला हवे। त्यात 8 तासांची माहिती आणि 21 तासांचे प्रात्यक्षिक असे प्रशिक्षण समाविष्ट आहे। जड मोटार वाहने म्हणजे HMV यासाठी 6 आठवड्यात 38 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे। त्यामध्ये 8 तासांची माहिती आणि 31 तासांचे प्रात्यक्षिक असे प्रशिक्षण समाविष्ट आहे। असे खाजगी जे ड्रायव्हिंग स्कूल आहेत त्यासाठी हे सुधारित नियम लागू करण्यात आलेले आहेत। आता परवाना संबंधीचे जे शुल्क आहे त्यामध्ये काय बदल झालेले आहेत ते आता आपण पाहूया। आता आपल्याला
शिकाऊ परवाना अर्जासाठी 150 रुपये द्यावे लागणार आहेत आणि शिकाऊ परवानाचे जे चाचणी शुल्क आहे ते 50 रुपये आहे. ड्रायव्हिंग टेस्टचे शुल्क आहे ते 300 रुपये आहे आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी 200 रुपये शुल्क आहे. आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 1000 रुपये शुल्क आहे. परवान्यामध्ये दुसऱ्या वाहनाचा वर्ग जोडण्यासाठी 500 रुपये शुल्क आहे आणि परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी 200 रुपये शुल्क आहे. ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण हे 300 रुपये प्लस 1000 रुपये शुल्क आहे आणि ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्शन स्कूलसाठी डुप्लिकेट परवाना जारी करणे यासाठी 5000 रुपये शुल्क आहे. आता परवाना प्राधिकरणाच्या आदेशांविरुद्ध आवाहन करणे म्हणजे अपील करणे यासाठी 500 रुपये शुल्क आहे आणि परवान्यावरती जो पत्ता आहे तो पत्ता बदलायचा असेल तर तुम्हाला 200 रुपये शुल्क द्यावे लागेल. अशा प्रकारचे जे नवीन नियम आहेत ते 1 जून 2024 पासून लागू झालेले आहेत. मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडली असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.